आपल्यावर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। तुम्ही आज शरद पवारांची भेट घेतली। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं स्वतः शरद पवारांनी तुमच्या मतदारसंघामध्ये सभासुद्धा घेतली होती। विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे, त्या दृष्टीने काय चर्चा झाली? निश्चित पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं जो पक्ष स्थापन केला होता, तो पक्ष हिरावून घेतल्याच्या नंतर, चिन्ह हिरावून घेतल्याच्या नंतर सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम राहून ज्या पद्धतीनं लढण्याची जिद्द दाखवली, मला वाटतं महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षाच्या बाबतीत ही प्रकार करण्यात आला होता। आदरणीय उद्धवजींना सुद्धा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे जावं लागलं, ज्या पद्धतीनं जनतेला गृहीत धरून राजकारण केलं गेलं, सरकारी यंत्रणा हातात धरून राजकारण केलं गेलं, त्याला दिलेली जनतेची सनसनीत चपराक होती। आणि निश्चितपणे लोकसभेच्या निकालाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेत सुद्धा काय होणार आहे ह्याचं एक चुणूक त्या ठिकाणी जनतेनं दाखवली। निश्चित पक्ष म्हणून पवारसाहेबांचा उत्साह, मला वाटतं 85 वर्ष वय झालेल्या असताना सुद्धा इतक्या उत्साहानं आपल्या भूमिकेवर ठाम राहणं, संघर्ष कशा पद्धतीनं केला पाहिजे, मला वाटतं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढचं कामाला लागलं पाहिजे, या भूमिकेतनं मी आलो होतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ठाकरे गटाला जवळपास 9 जागा महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत। मात्र शिंदे गटाकडून आरोप केला जातो की मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणावरती ठाकरे गटाला मिळाली, त्यामुळे 9 खासदार निवडून आले, नाहीतर त्यांचे उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती निवडून आले नाही। कसं आहे, ह्या पद्धतीनं ती म्हणतात की नाक कापलं तरी काय म्हणते भोक आहे, अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया आहे। लोकांनी, जनतेनं दाखवून दिलं आहे की आपण जो काही प्रकार केला तो जनतेला आवडलेला नाही, पटलेला नाही। खरी शिवसेना कोणाचं आहे ही जनतेने दाखवून दिलं आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणं, काहीतरी चर्चा करणं, मला वाटतं त्याला फारसं महत्त्व नाही द्यायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाला आता एक माहिती येते की 65 जागा विधानसभेला मिळतील, म्हणजे लोकसभेला सुद्धा त्यांच्या बऱ्याच जागा कमी झाल्या। अजित पवार गटाला 55 जागा मिळतील अशी माहिती आहे, आणि उर्वरित जागा ज्या आहेत मित्रपक्ष म्हणजे भाजप लढवेल। तुम्हाला वाटतं विधानसभेला चांगलं स्थान त्यांना मिळेल की लोकसभेचा अनुभव पाहता अजित पवारांना तर 4 जागा मिळाल्या, ज्याच्या विरोधात तुमचे उमेदवार होते? भारतीय जनता पार्टीचा देशभरातला अनुभव पाहता काय होईल ही सांगायला काय कुठल्या ज्योतिषाला बोलवायची गरज नाही। गरज सुरू आणि वैद्य मरो, अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीची कायमस्वरूपी राहिलेली आहे। प्रत्येक माणसाचा, प्रत्येक पक्षाचा वापर करायचा, स्वतःचा पक्ष वाढवायचा आणि गरज संपली की त्या पक्षाला संपवून टाकायचं। पूर्ण भारतात जर आपण बघितलं तर त्याच पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीनं केलं आहे। आणि महाराष्ट्रात केलं गेलेलं राजकारण जनतेला आवडलं नाही, पटलेलं नाही, जनतेनं त्याला उत्तर दिलं आहे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा जनता योग्य पद्धतीने उत्तर देईल। प्रश्न, उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय, कोणते मुद्दे महत्त्वाचे खरं तर सभागृहामध्ये चर्चेले जावेत की राज्याच्या दृष्टीने असतील, किंवा तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आता पुन्हा एकदा खासदार म्हणून शपथ घ्याल, कोणते मुद्दे महत्त्वाचे संसदेमध्ये मांडले? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर पूर्ण महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी पेटलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण माझी भूमिका जर बघितली, आपण सुद्धा त्यावेळेस दिल्लीला होतात, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली, त्यावेळेस संसदेत बोलणारा मी एकमेव खासदार होतो। आणि मी काय बोललो की तामिळनाडू राज्यातलं आरक्षण 50ची मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा जर टिकत असेल तर मग महाराष्ट्र राज्य काय भारताच्या बाहेर आहे का? मग केंद्रानं जी भूमिका तामिळनाडू सरकारच्या बाबतीत घेतली होती तीच भूमिका महाराष्ट्राच्या बाबतीत घ्यावी आणि ते आरक्षण वाचवावं, ही भूमिका होती। आणि ती मी त्या दिवसापासून मांडतोय, त्या दिवशीपासून सांगतोय। आतासुद्धा लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं समाजाला न्याय कसा मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जो जातीय सलोखा, समाजामध्ये भांडणं होणं किंवा तेढ निर्माण होणं, हा काय प्रकार होतोय, हा पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही। म्हणून केंद्रातलं आणि राज्यातलंही सरकारची जबाबदारी आहे, जी काय आश्वासनं दिली गेली ती तातडीनं पूर्ण करणं आणि सामाजिक सौहार्द त्या ठिकाणी नीट राहणं, चांगलं राहणं, ह्याच्यासाठी आता सरकार नावाच्या यंत्रणेनं त्या ठिकाणी काम करणं आणि आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करणं हे गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीनं लोकसभेचा खासदार ह्या नात्यानं निश्चितपणे आता लोकसभेचं अधिवेशन हे काही दिवस खासदारांच्या शपथविधीसाठी आहे, त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर काही दिवस चर्चा होणार आहे। जिथं कुठं संधी मिळेल तिथं निश्चितपणे ही मागणी मी निश्चितपणे परत केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करेन। आपण पाहतोय की संसदेच्या अधिवेशनामध्ये राज्यातला जो मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्यावरती संसदेमध्ये मी माझी भूमिका मांडेन अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।